छत्रपती शाहू महाराज जयंती व यूथ रिपब्लिकन पक्ष वर्धापन दिनानिमित्त भव्य अभिवादन सभा उत्साहात संपन्न। छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व यूथ रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त एकात्मता चौक मनमाड येथे आयोजित अभिवादन सभा अत्यंत उत्साहात व प्रभावी वातावरणात पार पडली आहे। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्यायाचे महत्त्व आणि शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नितीन जाधव होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून माननीय राजाभाऊ गायकवाड यांनी भूमिका पार पाडली। यावेळी खासदार भास्कर भगरे सर व आमदार श्री सुहास अण्णा कांदे साहेब यांनी आपले विचार मांडत समाजहितासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले। गायक माननीय सुनील खरे, गायक माननीय अश्विन निर्भवणे यांनी आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माननीय संजय भालेराव शहराध्यक्ष नगरसेवक यांनी केले होते। माननीय तौफिक खान व माननीय आकिब पठाण यांनी निमंत्रक म्हणून आयोजनात मोलाचे योगदान दिले। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व यश रिपब्लिकन मनमाड शहर तालुका नांदगाव यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। या अभिवादन सभेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा पुनःस्मरण करत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आलाय। यावेळी यूथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय सागरदादा संसारे व युवा नेतृत्व माननीय अनिकेत मनोजभाई संसारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरजी जाधव, जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी पगारे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई गंडाधरा, तसेच शिवसेना तालुका प्रमुख मयूरभाऊ बोरसे, माजी नगर अध्यक्ष योगेशभाऊ पाटील, माजी नगरसेवक संजय कटारिया व असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय वक्तव्य केलं? आजचा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल दोन शब्द बोलू। आज मनमाड या ठिकाणी शहर अध्यक्ष संजय भाऊ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती फार उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी झाली। पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि भीमगीतांचा सुद्धा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि फार चांगला हा कार्यक्रम वर्षानुवर्ष ही परंपरा मनोज भाईंनी आखलेली आहे आणि धिवर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पक्षाच्या तमाम नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हा जयंतीचा कार्यक्रम फार यशस्वीरित्या या ठिकाणी साजरा झाला। धन्यवाद। आज मनमाड शहर हे जे आंबेडकर चळवळीचं म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी स्वाभिमानी यूथ रिपब्लिकनच्या वतीने महर्षी छत्रपती शाहू महाराजांची जी जयंती साजरी केली गेली त्या निमित्ताने खरोखर म्हणजे एक चळवळीला एक गती मिळेल असं मला वाटतं। कारण की शाहू महाराजांची जयंती ही काही लिमिटेड प्रमाणात साजरी होते असं मला वाटतं, परंतु हे 18 पगड जातींचे राजे होते, महाराज होते आणि त्यांनी सगळ्या जनतेला सोबत घेऊन आपलं राज्य चालवलं। आरक्षणाचे जनक म्हणून त्यांनी जे महान कार्य या देशाला दिशा दिली, महान कार्य करून जे देशाला दिशा दिली ती खरोखरच वाखण्याजोगी आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण जनक म्हटलं जातं। आणि त्यांची जयंती आज आपल्या मनमाड शहरामध्ये एवढ्या उत्साहाने आणि एवढ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साजरी केली, त्याबद्दल मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर त्यांनी मला कार्यक्रमाचे अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी सर्वांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी विचारमंच आज ज्या महापुरुषाची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत, मी सर्वांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी मनमाड शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी ही जी जयंती साजरी करण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांना मी धन्यवाद देतो। पण इतरही बहुजन वर्गाने त्यांची जयंती साजरी केली पाहिजे या पाठीचा उद्देश मनोज भाईंचा होता। कारण मनमाड या महाराष्ट्राचं जंक्शन आहे। मुंबईहून निघालेली गाडी इगतपुरीहून थेट मनमाडला थांबते आणि मनमाडवरून विदर्भ आणि मराठवाड्याला जाते। तीच वडाळ्यातून निघालेली, दादरवरून निघालेली गाडी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड।